पुणे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ते गर्दी, ट्रॅफिक, IT पार्क्स आणि मोठमोठे मॉल्स. पण तुम्हाला माहीत आहे का, बाणेरच्या याच गजबजलेल्या इमारतींच्या मागे एक असं ठिकाण आहे जे तुम्हाला थेट 1200 वर्ष मागे घेऊन जाईल. आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे बाणेरच्या बाणेश्वर महादेव मंदिरात. हे फक्त एक मंदिर नसून पाषाणामध्ये कोरलेलं एक दगडी लेणं आहे. हे एक कोरीव काम केलेले सुंदर असे शिल्प आहे. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आता आपण या सुंदर अशा लेण्याचा अनुभव घेऊया. आता आपण बाणेरच्या मुख्य रस्त्यावरून एका अरुंद अशा गल्लीत येऊन पोचलेलो आहोत. हे बघा, मंदिराच्या पायऱ्यांसमोरील ही एक लहानशी गल्ली आहे. या गल्लीतूनच आपल्याला समोर पायऱ्या दिसतात आणि या पायऱ्या चढून आता आपण वर जाणार आहोत. हे मंदिर बाणेरमधील तुकाराम गार्डनच्या अगदी जवळ आहे. बाणेर रोडवरून तुम्ही रिक्षा किंवा स्वतःच्या गाडीने अगदी सहज येथे पोहोचू शकतात. मंदिराच्या वरच्या बाजूला सुंदर अशी बाणेर टेकडी आहे. तिथे तुम्ही ट्रेकिंगसाठी देखील जाऊ शकता. हे बघा, आता अगदी दूरवरून सुद्धा आपल्याला मंदिराचा घंटानाद ऐकू येत आहे. सकाळची वेळ असल्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न असे आहे. अगदी हळूहळू पायऱ्या चढून गेल्यावर 5 ते 10 मिनिटात आपल्याला मंदिर परिसर दिसू लागतो. मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला एक दगडी कमान दिसते. या कमानीतून आत गुफा आहे. या गुफेमधून आत गेल्यावर समोर आपल्याला बाणेश्वराचे दर्शन होते. हे बघा, मी आता गुफेमधून आलेली आहे. बाहेर कितीही गोंधळ असला तरी मंदिरात पाऊल ठेवताच कमालीची शांतता आपल्याला जाणवते. इथल्या दगडी भिंतींमुळे आतलं तापमान नेहमीच थंडगार असे असते. जर तुम्हाला ध्यान करायला आवडत असेल तर तुम्ही ते येथे नक्कीच करू शकता. याशिवाय आपल्याला दुसरी चांगली जागा नाही. हे बघा, समोर आपल्याला बाणेश्वराचे दर्शन झालेले आहे. ओम नमः पार्वती पते हर हर गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. आई राधा. सकाळची वेळ असल्यामुळे येथे बाणेश्वराची आरती सुरू होती. हा बघा, दगडी पाषाणातील नंदी. पांडव अज्ञातवासात असताना येथे वास्तव्य केले आहे आणि त्याच वेळेस या बाणेश्वराची निर्मिती केली आहे. येथे शिवाबरोबर शक्ती म्हणजेच गंगेचाही उगम आपल्याला पाहावयास मिळतो. हे समोर दिसत आहेत ते आहेत शिलालेख. हे येथील राज्यकर्त्यांचे आहेत. त्यांना वीरगळ असे म्हटले जाते. हे आहे बाणेश्वराचे लिंग. ते मंदिराच्या गर्भगृहात आहे. म्हणजेच या लेण्यांमध्ये गर्भगृह आहे. या गर्भगृहात कालभैरव, गणपती, पार्वती यासारख्या मूर्त्या देखील आहेत. इसवी सन 12व्या शतकात या गुहा भीमाने आपल्या हाताने कोरलेल्या आहेत असेही म्हटले जाते. या लेण्यांमध्ये एका खांब्यावर गणपतीचे चित्र सुद्धा कोरण्यात आलेले आहे. हे मंदिर एकाच पाषाणात कोरले गेलेले आहे. इथले भव्य चौरस खांब आजही तितक्याच मजबूतीने उभे आहेत. श्रावण महिन्यात किंवा महाशिवरात्रीला इथे मोठी गर्दी असते.
आता आपण मंदिराकडील सभामंडपाकडे जाणार आहोत. हा समोर दिसतो आहे तो आहे सभामंडप आणि ही आहे त्या समोरील दीपमाळ. या दीपमाळेवर समाधीशिळा कोरण्यात आलेली आहे आणि बाजूला एक विरगळ सुद्धा आहे. हा सभामंडप बराचसा प्रशस्त असा आहे. त्याचे काम अजून सुरू आहे. आणि जर तुम्ही सकाळी लवकर येत असाल तर मंदिराच्या अगदी मागच्या बाजूने बाणेर टेकडीवर जाण्याचा रस्ता आहे. साधारण 15 ते 20 मिनिटांच्या चढणीनंतर तुम्ही टेकडीच्या माथ्यावर पोचता. समोर टेकडीवर दिसते आहे ते आहे तुकाई देवीचे मंदिर. या देवीचे दर्शन सुद्धा आपल्याला घेता येते. तुम्ही सुद्धा नक्की येथे भेट द्या. कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.